ननदबाई येणार होती आणि भाजी माझ्यामुळेच आणली. तर नवरा म्हणे तुला माझ्या बहिणीला जेवणच द्यायचं नाही आहे म्हणून तू मुद्दामून नाटक केलं. म्हटलं जास्त बडबड करायची नाही, मी माझं किचन पण स्वच्छ करणार आणि याच तव्यावर तुमच्या बहिणीला पुरणपोळी खाऊ घालणार आहे. त्याच्यासाठी मी पटापट स्वच्छते अभियान चालू केलेलं आहे आणि पटकन सगळ्यात अगोदर तवा क्लीन केला आणि मला हे पण क्लीन करायचं होतं. नाही तर ननदबाई आल्या आल्या बडबड सुरू, तुम्ही असेच करता, तुम्ही तसेच करता. ननदबाईंना बाई सगळेजण घाबरतात आणि मी पण घाबरते. तर चला, अशा पद्धतीने मी माझी सर्व किचन स्वच्छ केलेली आहे आणि माझ्याकडे असं एक क्लीनर आहे जे फक्त 200 रुपयाला येते. अप्लाय करायचं आहे, काही सेकंद वेट करायचं आहे, स्क्रब करायचं आहे. बघा कितीही जुनं पुराणे डाग धब्बे असू द्या, काही मिनिटात निघणार आहे. आणि आता माझं मिक्सर झालेलं आहे एकदम नवीन. शेगडी पण स्वच्छ निघालेली आहे आणि कढई बघू शकता तुम्ही किती घाण आहे. गरम केली आणि थोडंसं अप्लाय केला आणि नंतर स्क्रब केला तर माझी कढईसुद्धा एकदम नवीन प्रमाणे निघालेली आहे. तुम्ही बघू शकता किचन क्लीन झालेली आहे. ननदबाईसाठी स्वयंपाक पण तयार झालेला आहे. आता तुम्हालाही क्लीनर पाहिजे असेल तर मला फॉलो करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे. कसे दिसत आहे माझी भांडी आणि मिक्सर नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत